कोशिंबीर म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा अविभाज्य भाग. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी जशी जेवणाची लज्जत वाढवतात, तशाच त्या आपल्या आरोग्यासाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज अगदी झटपट करता येतील अशा कोशिंबिरीचे आपण 2 प्रकार करूयात. पहिला प्रकार म्हणजे गाजर आणि टोमॅटोची कोशिंबीर. ही कोशिंबीर बनवण्यासाठी मी ही अशी लाल चुटूक कोवळे गाजर छान किसून घेतले. टोमॅटो हे असे लालबुंद आणि शक्यतो गावठी घ्या. सगळ्यात पहिले आपल्याला हा गाजराचा कीस घ्यायचा आहे. गाजर हे मी असे किसून घेतलेत. यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. खमंग भाजलेल्या दाण्याचा जाडसर असा कूट घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि चवीला साखर घालायची. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गाजरामध्ये अनेक अशी पोषण तत्वे असतात आणि मुख्य म्हणजे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजराचं सेवन करणं हे फार लाभदायक असतं. त्यामुळे जोपर्यंत ही अशी लाल चुटूक गाजरं मिळत आहेत तोपर्यंत आपण गाजराचं सेवन हे करायलाच हवं. बघा, सगळं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण फोडणी करूयात. फोडणीसाठी कढल्यामध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं आहे. मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घालायचं आहे. मोहरी घातल्या मी गॅस बंद केला आहे, नाहीतर मग फोडणी करपते. कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे. अगदी किंचित हळद घालायची. जर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची. माफ करा, मिरची घालायची क्लिप माझ्याकडून शूट झाली नाही. आता ही अशी खमंग चुरचुरीत फोडणी या मिश्रणावर घालायची. अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घातलेली फोडणी या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायची. इथे आपली गाजर आणि टोमॅटोची मस्त अशी कोशिंबीर तयार झाली. कधीतरी एखाद वेळेस जेवणात एखादी भाजी नसली तरी ही अशी कोशिंबीर असली की चपातीसोबत अगदी सुरेख लागते. आता आपण बीटची कोशिंबीर करूयात. त्यासाठी बीट व्यवस्थित वाफवून मग मी हे किसून घेतले. सगळ्यात पहिले आपल्याला ताजं गोडं दही घ्यायचं आहे. कोशिंबिरीसाठी नेहमी साईचं गोडं दही घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायचे. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपण घातलेलं मीठ, साखर, जिरंपूड दह्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं. बघा, सगळं व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे. आता यामध्ये वाफवून किसून घेतलेलं बीट घालायचं आहे. कच्चं बीट घेतलं तरीही चालू शकेल, पण वाफवून घेतलेलं बीट पचनासाठी अतिशय उत्तम असतं. त्यामुळे शक्यतो बीट हे वाफवूनच घ्यावं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. खमंग भाजलेल्या दाण्याचा कूट घालूयात. ओला नारळ घातला तरीही चालेल. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बीटच्या सेवनामुळे शरीरातील रक्तवाढीसोबतच रक्तातील लोहाचं प्रमाण वाढण्यासही मदत होते. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा आपण बीटचं सेवन आपल्या आहारात करायलाच हवं आणि त्यासाठी ही अशी कोशिंबीर एक उत्तम पर्याय आहे. सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. त्यासाठी बघा, कढल्यामध्ये तूप घालायचं आहे. या कोशिंबिरीसाठी मात्र तुपाचीच फोडणी द्यायची. तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलायला हवं. मिरचीचे काप घालायचे. छान ताजा असा कढीपत्ता घालायचा. थोडीशी कोथिंबीर आणि हिंग घालून ही चुरचुरीत फोडणी आपल्या बीटच्या मिश्रणावर घालून घ्यायची. फोडणी घालणं देखील अगदीच ऐच्छिक आहे, पण तूप जिऱ्याच्या फोडणीमुळे कोशिंबीर पचनास अगदी हलकी होते. त्यामुळे शक्यतो फोडणी घाला. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे आणि इथे आपली बीटची कोशिंबीर तयार आहे. एखाद वेळेस जेवणात भाजी नसली तरी ही अशी कोशिंबीर असली की चपातीसोबत अगदी सुरेख लागते. या कोशिंबिरी जशा पानाची डावी बाजू सजवतात त्याचप्रमाणे त्या आपल्या आरोग्यासाठीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्यांचं सेवन हे आपण करायलाच हवं. अगदी साध्याशा पण तितक्याच पौष्टिक अशा कोशिंबिरीच्या 2 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा. आपल्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.